बारामती पोटनिवडणुकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी असं आवाहन करत पक्ष नेतृत्वावरही त्यांनी निशाणा साधलाय। दरम्यान अजित पवार यांच्या अपघातानंतर सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते असा विश्वासही विखे पाटील यांनी व्यक्त केलाय। खरं म्हणजे त्यांनी बिनविरोध करायला पाहिजे। ज्या परिस्थितीतून त्या निवडणूक होते त्याचा विचार करता काँग्रेस पक्षाने या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु त्यांनी भूमिका घेत नाहीत। त्यांचा दोष नाही आहे। मला वाटतं पक्ष नेतृत्वापासूनच आता त्या पक्षाला जी घरघर लागलेली आहे त्याची ती अधोगती आता स्पष्ट दिसते। एवढा मोठा दारुण पराभव त्या निवडणुकीत त्यांचा होणार आहे म्हणजे मग शेवटी पक्षाच्या दृष्टीने ते त्यांनाच ठरवलं पाहिजे की ती योग्य अयोग्य आहे, परंतु त्यांनी माघार घ्यावी अशीच त्यांना त्यानिमित्तानं माझं आव्हान आहे। अजितदादांच्या निधनानंतर ही निवडणूक होते आणि ती सुद्धा एक दुर्दैवी परिस्थितीतून तो झालेला अपघात होता, त्यातून हे पोटनिवडणूक होते निश्चितपणे। पण अजूनही खात्री आहे की आता उद्या शेवटचा दिवस आहे, काँग्रेस पक्ष निश्चितपणे माघार घेईल अशी मला खात्री आहे।